नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 8व्याला सुरुवात करतो आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 8वे, समास पहिला. दशक 8व्याचं शीर्षक आहे मायोद्भव. चला तर मग त्याचं निरूपण आधी वाचूया. मायोद्भव या दशकाचे नाव मायोद्भव असे आढळते खरे, परंतु श्री समर्थांनी त्यास ज्ञान दशक म्हटले आहे ते अगदी योग्य दिसते. वास्तविक हे विश्व दृश्य परिच्छिन्न, नाशवंत, भेदाने भरलेले, विकारी, सगुण व मृत्यूच्या अधीन आहे. त्या विश्वाला आधार देणारे आणि त्याचे मूळ असणारे परब्रह्म अदृश्य, अनंत, अविनाशी, एकच एक, अविकारी, गुणरहित आणि अमृत आहे. येथे 3 पर्याय संभवतात. पर्याय पहिला, विश्व सत्य आहे, परब्रह्म सत्य नाही. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य नाही. पर्याय दुसरा, विश्व सत्य आहे व परब्रह्मही सत्य आहे. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय देखील मान्य नाही. स्थलकालांनी बांधलेले विश्व मृत्यूच्या स्वाधीन आहे. ते सत्य असणे शक्य नाही. त्याचे सत्य त्याच्या पलीकडे असले पाहिजे. तिसरा पर्याय, विश्व सत्य नाही, परब्रह्म मात्र सत्य आहे. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य आहे. विश्व सत्य नाही, पण ते असत्य देखील नाही. येथे खरा प्रश्न असा आहे, अनादि, एकरस, एकजिनसी, निष्क्रिय, निर्गुण, अव्यय आणि अव्यक्त परब्रह्मामध्ये बरोबर त्याच्या उलट असणारे अंतवंत, बहुरस, बहुजिनसी, सक्रिय, सगुण, व्यययुक्त आणि व्यक्त विश्व कसे निर्माण झाले? या प्रश्नाची फोड केली तर असे म्हणता येईल की अखंडाला खंड कसा पडला? एकजिनसी वस्तू बहुजिनसी कशी झाली? अद्वैतात द्वैत कसे आले? अमृत ब्रह्म मृत्यूने व्यापलेले दृश्य कसे झाले? हे बरोबर समजून मनाचे समाधान झाले पाहिजे. हे गूढ उकलण्यासाठी वेदांतामध्ये 2 दृष्टिकोनांमधून विचार करतात. पहिला दृष्टिकोन आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी पुरुषांचा, तर दुसरा दृष्टिकोन दृश्य साक्षात्कारी अज्ञानी पुरुषांचा असतो. निरंतर ध्यानाने, अखंड उपासनेने किंवा अत्यंत खोल सतत ब्रह्मविचाराने ज्याचे मन केवळ ब्रह्मस्वरूपातच राहायला शिकते, त्यांना मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांना एका परब्रह्माखेरीज इतर कशाची प्रतीती होत नाही. त्यांच्या दृष्टीने हे विश्व झालेच नाही. ते म्हणतात की सत्य ज्ञानमय, अनंत, अपार, निर्गुण परब्रह्मच खऱ्या अर्थाने आहे. दुसरे खरे अस्तित्वच नाही. अर्थात एकाने दुसरे निर्माण केले हे म्हणणेच खरे नाही. परंतु ज्यांचे मन या अवस्थेला पोहोचलेले नाही, अशा सामान्य अज्ञानी माणसांना मी खरा, जग खरे व ते ब्रह्मही खरे असे प्रामाणिकपणे वाटते. स्थळ, काळ व कार्यकारण या त्रयींच्या चौकटीत वावरणारे अज्ञानी मन स्वस्थ बसत नाही. निर्गुण ब्रह्मामध्ये हे दृश्य सगुण विश्व कसे निर्माण झाले ते सांगा, अशी मागणी ते करते. अज्ञानी मनाची ही जिज्ञासा तृप्त करण्यासाठी विश्व निर्माण कथा सांगावी लागते. या कथेचा सारांश असा, प्रथमच हे ध्यानात ठेवावे की विश्वनिर्मिती व विश्वरचना वर्णन करण्यासाठी दृश्याचाच आधार धरावा लागतो. द्वैताचीच भाषा वापरावी लागते. कोणतीही निर्मिती घडण्यास हालचाल व्हावी लागते. हालचाल घडवणे हा शक्तीचा गुण आहे. म्हणून विश्व निर्माण करण्याच्या मुळाशी एक शक्ती असली पाहिजे. परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत. त्यापैकी माया नावाची एक अति अद्भुत व विलक्षण शक्ती आहे. परब्रह्माहून ती वेगळी नाहीच हे खरे, परंतु मूळ ब्रह्माच्या एका भागावर ती आच्छादन घालते. त्यामुळे निर्गुण व एकजिनसी ब्रह्म सगुण, दृश्य व भेदाने भरलेले भासू लागते. मायेच्या आवरणाखाली वावरणाऱ्या जीवांना हे दृश्य विश्व सर्वस्वी सत्य वाटते. अज्ञानामुळे इंद्रियांच्या व्यापारावर आधारलेले जीवन खरे वाटते. जीवाची अवस्था जसजशी बदलत जाईल तसतसे विश्वाचे स्वरूप त्याच्यापुरते बदलत जाते. जीव ब्रह्मरूप झाला
की विश्व पण त्याला ब्रह्मरूप दिसते. अज्ञान निर्माण करून विश्व भ्रम भासवणे आणि तेच अज्ञान कमी करून विश्व ब्रह्मरूप दाखवणे हा त्या मूळ मायेचा खेळ आहे. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर माणसाची बुद्धी देऊ शकत नाही. यासाठी भगवद्गीता तिला दैवी माया म्हणते. मूळ मायेतून गुणमाया निर्माण होते आणि तिच्यामधून नियमानुसार दृश्य विश्व आकार घेते. आपल्या ज्ञानाची जी पातळी असते तिच्यावर विश्वाचा अर्थ अवलंबून असतो. म्हणून हा ज्ञानदशक होय. चला तर मग आता समास पहिला सुरू करूया, ज्याचं की शीर्षक आहे देवदर्शन. आपल्या या जगाला कर्मभूमी म्हणतात. येथील निसर्ग नियम असा की जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्ध होते, त्याचे हेतू साध्य होतात. अज्ञानी माणसे हा नियम आत्मज्ञानाच्या किंवा देवदर्शनाच्या बाबतीत देखील खरा धरतात. कष्टा वाचून देवदर्शन होत नाही असे ते म्हणतात. हे त्यांचे म्हणणे चूक आहे. देवदर्शन म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान अनुभव असते. माणसाला येणाऱ्या अनुभवामध्ये स्वस्वरूपाचा अनुभव परमश्रेष्ठ असतो. त्या अनुभवाने परब्रह्म स्वरूप आकलन होते. खरा देव अतींद्रिय व अदृश्य आहे. पंचभूतमय विश्वातील पदार्थासारखा तो नाही. किंबहुना या दृश्य विश्वाचा तो खरा आधार आहे. असे ज्ञान होणे म्हणजे खरे देवदर्शन समजावे. पण समाजाकडे सहज नजर टाकली तर अनेक देव, अनेक उपासना, अनेक शाखांचे अनेक वाद आणि अनेकांचे अनेक अनुभव यांचा कल्लोळ दृष्टीस पडतो. या सगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडून क्वचित एखादाच कोणी खरा शहाणा माणूस खऱ्या देवाचा खरा शोध करतो. या सृष्टीमध्ये काहीतरी गूढ आहे, स्तिमित करणारे आहे, यात शंका नाही. म्हणून प्रश्न निर्माण होतो की ही सृष्टी कोणी, कशी व का केली. चला तर मग आता आपण ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद्दासबोध, दशक 8, समास पहिला, देवदर्शन. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रुती भावे सावध, विमल ध्यान बाळबोध, गुरु शिष्यांचा संवाद, अतिसुगम पर्येसा. शरीराला कष्ट दिल्याखेरीज देवाचे दर्शन होत नाही असा चुकीचा समज करून घेऊन सामान्य माणसे वृथा श्रम करतात. श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्यामध्ये शुद्ध आत्मज्ञान सांगितले आहे, पण ते अगदी सोपे करून सांगितल्याने लहान मुलांना देखील समजेल. नाना शास्त्रे धांडोळिता, आयुष्य पुरेना सर्वथा, अंतरी संशयीचा वेथा, वाढोंची लागे. पुष्कळ शास्त्रे आहेत, त्यांचा अभ्यास करायचा म्हटला तर संबंध आयुष्य अपुरे पडेल. शिवाय त्या अभ्यासाने मन निशंक होत नाही. अनेक संदेह मनास ताप देतात. नाना तीर्थे थोर थोरे, सृष्टीमध्ये अपारे, सुगमे दुर्गमे दुष्करे, पुण्यदायके. बरे, जगामध्ये पुष्कळ मोठमोठी तीर्थे आहेत. त्यापैकी काही यात्रा सोप्या, काही कठीण, तर काही फारच कठीण आहेत. तीर्थयात्रा केल्याने पुण्य संचय होतो हे खरे. ऐसी तीर्थे सर्वही करी, ऐसा कोण रे संसारी, फिरो जाता जन्मवरी, आयुष्य पुरेना. परंतु या सर्वच्या सर्व तीर्थयात्रा करणारा असा जगात कोण आहे? तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर जरी फिरला तरी तीर्थे संपणार नाही. नाना तपे नाना दाने, नाना योग नाना साधने, हे सर्वही देवा कारणे करिजेत आहे. देवदर्शन व्हावे म्हणून माणसे अनेक तपे, अनेक दाने, अनेक योग आणि अनेक साधने करीत राहतात. पावावया देवाधिदेवा, बहुविध श्रम करावा, तेणे देव ठाई पडावा, हे सर्व मत. देवांचा देव प्राप्त होण्यास नाना प्रकारचे पुष्कळ श्रम करावे. श्रम केले तरच देवदर्शन होते असे सार्वजनिक मत आहे. देवाचे दर्शन घ्यावे ही गोष्ट खरी, पण खरा देव आहे तरी कसा? जगात पाहिले तर देवांना तोटा नाही. ज्याची इच्छापूर्ती तो आपल्या दैवताचे बंड वाढवितो. विश्वाचा आधार असणारा थोरला देव शोधणारा माणूस क्वचितच आढळतो. पावावया भगवंता ते, नाना पंथ नाना मते, तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे. भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगणारे अनेक पंथ आहेत, अनेक मते आहेत, पण भगवंताचे खरे स्वरूप आहे तरी कसे हे समजले पाहिजे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी, ठाई पडेना. देवांची गणती करता येत नाही इतके देव जगात आहे.
त्यामुळे खरा जो एक देव आहे तो काही सापडत नाही. बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेंची राहिला मना सदृढ करोनी. बरे, उपासनेचे प्रकार सुद्धा पुष्कळ आहेत. ज्या माणसाची इच्छा ज्या उपासनेने सफल होते तो माणूस ती उपासना मनाने घट्ट धरून ठेवतो. बहुदेव बहुभक्त इच्छा झाले आसक्त, बहुऋषी बहुमत वेगळाले. देव पुष्कळ आहेत तसे भक्तही पुष्कळ आहेत. हे भक्त इच्छेच्या पायी देवाला चिकटतात व भजतात. तसेच ऋषी पुष्कळ होऊन गेले व त्यांची मते पण वेगळाली आहेत. बहुनिवडिता निवडेना एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाई. हे सगळे पाहून त्यामध्ये आपल्याला हवे ते निवडून काढणे जमत नाही. कोणा एका देवाबद्दल, उपासनेबद्दल किंवा मताबद्दल निश्चय करता येत नाही. शास्त्रांचा परस्परात मतभेद असल्याने एक निश्चय करण्यास त्यांचा उपयोग होत नाही. बहुत शास्त्री बहुत भेद, मता मतास विरोध, ऐसा करिता वेवाद बहुत गेले. शास्त्रांची संख्या बरीच आहे, त्यांच्यामध्ये भेदही पुष्कळ आहेत, त्यांच्या मतामतांमध्ये विरोध आहे. असा शास्त्राबद्दल वाद करता करता पुष्कळ लोक नाहीसे झाले. सहस्त्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. हजारो लोकांमध्ये एखादाच माणूस खरा देव शोधून काढण्याचा विवेकयुक्त यत्न करतो, तरी खऱ्या देवाचे स्वरूप व सामर्थ्य त्यास आकलन होत नाही. देव आकलन होण्यास जर कठीण आहे तर त्याचे स्वरूप कसे आहे, त्यास ओळखण्याचा मार्ग कोणता हे समजणे अवश्य आहे. ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. अहो, असे कसे म्हणता? माझे म्हणणे बरोबर आहे, कारण सर्व माणसांना अहमपणा लागलेला असतो. या अहमपणाचा गुणच असा आहे की त्यामुळे देव लांब राहतो. अहंकारी माणूस देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तू देव कोण्या गुणे ठाई पडे. आता हे बोलणे पुरे, ज्याचे दर्शन व्हावे म्हणून अनेक प्रकारचे योग आहेत, तो देव कोणत्या उपायाने प्राप्त होईल? देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोली जेल. देव म्हणावे तरी कोणाला, त्या खऱ्या देवाला ओळखावे तरी कसे, या प्रश्नांची उत्तरे आता सोप्या रीतीने सांगायची आहेत. हे अपरंपार विश्व व त्यामधील अनंत प्रकारचे जीव प्राणी ज्याच्या सत्तेमुळे निर्माण होतात व जगतात, तो खरा देव होय. देवाच्या सत्तेने सगळे विश्व तकते, परंतु स्वतः देव मात्र अदृश्य व नाम रूप विरहित आहे. हाच त्याचा मोठा चमत्कार आहे. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. ज्याच्या सत्तेने हे एवढे चराचर रचले गेले, ज्याच्या सत्तेने विश्वामधील सर्व घडामोडी घडून येतात, तो खरा देव होय. तो कायमचा सर्व करता या नावाने ज्ञानी माणसे त्याला ओळखतात. तेणे केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृतकळा, तेज दिधले रविमंडळा जया देवे. आकाशातील मेघमाला त्याने रचल्या, चंद्राच्या चांदण्यात अमृत त्याने घातले. त्याच देवाने रविमंडलामध्ये तेज ओतले. ज्याची मर्यादा सागरा, जेणे स्थापिले फणीवरा, जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष. ज्याने सागराला मर्यादा घालून दिली, ज्याने शेषाची स्थापना करून पृथ्वी स्थिर केली, त्याच देवाने आकाशामध्ये अनंत तारका बसवल्या. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोकतीनी, तया नाव देव. जीव प्राण्याचे 4 प्रकार, वाणीचे 4 प्रकार, प्राण्यांच्या 84 लक्ष योनी आणि स्वर्ग, मृत्यू व पाताल हे 3 लोक ज्याच्या सत्तेने निर्माण झाले, त्याला देव हे नाव आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयेसी. ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत, तोच खरा देव होय, हे अगदी निश्चितपणे समजावे. देव्हाराचा उठोनी देव, करू नेणे सर्व जीव, तयाचेनी ब्रह्म कटाव निर्मिला नवचे. देव्हारातील देव खरा देव नव्हे, कारण तो काही सर्व जीव प्राणी निर्माण करू शकत नाही.
हे ब्रह्मांड तो उत्पन्न करू शकत नाही. ठाई ठाई देव असती तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जिमुती तयाचेनी नव्हे. जागोजागी कितीतरी देव आढळतात, पण त्यांच्यापैकी कोणी पृथ्वी निर्मिली नाही किंवा चंद्र सूर्य तारका आणि मेघ यापैकी काहीही त्यांच्या सामर्थ्याने अस्तित्वात आलेले नाही. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कला लीला लाघव, नेणती ब्रह्मादिक. या सर्वांचा जो करता आहे तोच देव होय. बरे, तो करता आहे म्हणून त्यास बघायला जावे तर त्यास अवयव नाहीत, त्यास आकार नाही. असा निरवयव व निराकार देव एवढे विश्व निर्माण करतो, ही त्याची कला, हे त्याचे चातुर्य आणि हा त्याचा खेळ ब्रह्मादिकांना देखील आकलन होत नाही. येथे आशंका उठिली ते पुढिलिये समासी फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. देवाचे हे वर्णन ऐकून श्रोत्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली. पुढील समासामध्ये त्या शंकेचे निरसन केले आहे. तोपर्यंत या समासामधील विषयाकडे श्रोत्यांनी सावधान वृत्तीने लक्ष द्यावे. या विश्वामध्ये सारख्या घटना घडतात. घटना घडणे हे कार्य आहे. प्रत्येक कार्याला कारण अवश्य असते. ज्या द्रव्यामध्ये बदल घडून कार्य दिसू लागते त्या द्रव्यास उपादान कारण म्हणतात. उदाहरणार्थ, माती हे मडक्याचे, पाषाण हे मूर्तींचे, पाणी हे बर्फाचे किंवा कापूस हे वस्त्राचे उपादान कारण होय. द्रव्यामध्ये बदल घडून येण्याची हालचाल होण्यास व त्या हालचालीला निश्चित दिशा लागण्यास जी शक्ती मार्गदर्शन करते तिला निमित्त कारण म्हणतात. उदाहरणार्थ, कुंभार हे मडक्याचे, शिल्पकार हे मूर्तीचे किंवा कोष्टी हे वस्त्रांचे निमित्त कारण देखील आहे. विश्व त्यांचेच बनलेले आहे व त्याच्याच इच्छेप्रमाणे बनलेले आहे. या ज्ञानीपणाच्या भूमिकेवर कार्यकारण अभिन्न असतात. पण दृश्य विश्वाकडून विचार केला तर पंचमहाभूते विश्वाचे उपादान कारण आहे व ईश्वर विश्वाचे निमित्त कारण आहे. ही बुद्धीची भूमिका आहे. या भूमिकेमध्ये उपादान कारण कार्यापासून अभिन्न असते, परंतु निमित्त कारण कार्यापासून सदैव भिन्न राहते. या दृष्टीने पाहता हे पंचभौतिक विश्व निर्माण करणारा देव त्या विश्वाचा मार्गदर्शक व नियंता खरा, परंतु तो त्याहून निराळा असतो. पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायोस जन्म झाला. या विश्वाची निर्माण कथा अशी आहे. प्रथम जिकडे तिकडे पसरलेली अगदी रिकामी मोकळी जागा होती, तेच आकाश होय. ते शून्यमय होते. त्या शुद्ध आकाशात वायूचा जन्म झाला. वायोपासून झाला वन्ही, वन्हीपासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली. वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले. ज्याच्या सत्तेने अशी विलक्षण घटना घडली तो देव होय. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली, ऐसी विचित्र कला केली त्या नाव देव. पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली, खांबाच्या आधारापासून ती अवकाशात ठेवली. अशी ज्याची विलक्षण कला आहे तो देव होय. देवे निर्मिले हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. देवाने पृथ्वी निर्माण केली, त्या पृथ्वीवर दगड निर्माण होतात. अज्ञानी विवेकशून्य माणसे त्या दगडांना देव मानतात. यास काय करावे? जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयासी सत्ता निर्माण झाली. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीच्या आधी होताच, मग त्याने आपल्या सत्तेने हे विश्व निर्माण केले. कुल्लाळ पात्रा पूर्वी आहे, पात्रे काही कुल्लाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. कुंभार मातीची भांडी घडवतो, भांडी घडवण्यापूर्वी तो असतोच. कुंभार हा काही मडकी बनत नाही. त्याचप्रमाणे विश्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासून असतो. विश्व निर्माण झाल्यावर तो वेगळाच राहतो. म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे काही देव नव्हे. मृतिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी होणार नाही. समजा एखाद्याने मातीच्या शिपायांचे सैन्य तयार केले,
सैन्य तयार करणारा कारागीर सैन्याहून वेगळाच राहतो. अर्थात कारण आणि कार्य एकरूप करू म्हटले तरी करता येणार नाही. तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही एक, कार्यकारणाचा विवेक भूतान परता नाही. कार्य आणि कारण या घटना दृश्य पंचभौतिक विश्वामधील आहेत. त्या पलीकडे असणाऱ्या निर्गुण स्वरूपामध्ये कार्य नाही तसे कारणही नाही. कार्यकारणाचा संबंध पंचभूतात्मक विश्वामधील घटनांना लागू पडतो. त्या पलीकडे तो लटका पडतो. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टीहुनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूची नये. हे संबंध विश्व ज्याने निर्माण केले तो देव त्या विश्वाहून निराळा आहे, त्याच्या पलीकडे आहे, याबद्दल यत्किंचित देखील संशय काढू नये. खांबसूत्रींची बाहुली जेणे पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो असे म्हणणे देखील चूक आहे. छाया मंडपीची सेना सृष्टी सारीखीच रचना, सूत्रे चारी परितो नाना व्यक्ती नव्हे. पातळ पडद्यामागे दिवा ठेवतात, त्या दिव्याच्या उजेडाने कागदी शिपायांच्या सावल्या पडद्यावर दाखवितात, त्यास छायामंडप म्हणतात. छायामंडपात शिपायांचे सैन्य दाखवतात. दिसायला ते खऱ्या सैन्यासारखे दिसते. एक माणूस दोऱ्यांच्या साह्याने शिपायांची चित्रे नाचवतो. एकच माणूस अनेक चित्रे नाचवतो. प्रत्येक चित्राला निराळा माणूस नाचवणारा नसतो. तैसा सृष्टी करता देव परितो नव्हे सृष्टी भाव, जेणे केले नाना जीव तो जीव कैसेनी. त्याचप्रमाणे हे विश्व निर्माण करणारा देव एकच आहे. विश्वातील पदार्थाहून तो निराळा आहे. ज्या देवाने अनेक जीव निर्माण केले तो स्वतःच जीव कसा असू शकेल. जे जे जया करणे पडे ते ते तो हे कैसे घडे, म्हणून वायांची बापुडे संदेही पडती. जे जे कर्म माणसाला करावे लागते ते ते कर्म तो कधीच होऊ शकत नाही. कर्म आणि ते करणारा कर्ता सदैव भिन्नच राहतात. हे ज्यांच्या ध्यानात येत नाही ते बिचारे अज्ञ लोक विनाकारण संशयात पडतात. सृष्टी ऐसेंची स्वभावे गोपुर निर्मिले बरवे, परितो गोपुर करता नव्हे निश्चयेसी. एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर गोपुर उभारले. त्यावर उभी केलेली चित्रे पुतळे पुतळ्या अगदी हुबेहूब खऱ्यासारखी केली. परंतु गोपुर आणि ते रचणारा कारागीर दोन्ही एकच असू शकत नाहीत. तैसे जग निर्मिले जेणे तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश. त्याचप्रमाणे ज्याने हे जग निर्माण केले तो देव जगाहून पूर्णपणे वेगळा आहे. जग आणि जगदीश एकच आहेत असे केवळ मूर्खपणाने लोक म्हणतात. एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कला, तो सर्वांमध्ये परी निराळा असो न सर्वी. सारांश, जगत निर्माण करणारा जगदीश जगाहून वेगळा आहे. जग निर्माण करणे ही त्याची मोठी कला आहे. तो सर्वांमध्ये असून देखील सर्वांपेक्षा निराळा आहे. आता देवाचे खरे स्वरूप कसे ते सांगतात. सगळे दृश्य विश्व, सर्व दृश्य पदार्थ मिथ्या आहेत, नाशवंत आहेत. त्यास पायाभूत असणारे अमृत तत्व म्हणजे देव होय. सगळे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे जसेच्या तसेच टिकते तो देव होय. म्हणून भूतांचा कर्दमू, यासी अलिप्त आत्मा रामू, अविद्या गुणे माया भ्रमू सत्याची वाटे. म्हणून विश्वामध्ये आढळणाऱ्या पंचभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. अविद्येचा परिणाम झाल्यामुळे मायेने निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणे खरा वाटतो. मायोपाधी जगडंबर आहे सर्व ही साचार, ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही. विश्वाचा हा एवढा पसारा मायेने निर्माण केलेले दृश्य आहे, ते सर्वस्वी खरे आहे असा चुकीचा विचार कोणत्याही अद्वैत ग्रंथामध्ये आढळणार नाही. म्हणून जग मिथ्या साच आत्मा, सर्वापर जो परत्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापुनी असे. अर्थात हे दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो. अंतरात्मा सर्वांना आत बाहेर व्यापून असतो.
तयास म्हणावे देव ये रहे अवघेची वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. जीवाच्या अंतर्यामी स्वरूप असते तो आत्मा. चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून असतो तो अंतरात्मा, आणि विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा होय. एकच सद्वस्तू जीव जगत यांच्या उपाधीमुळे नावाने भिन्न वाटते, तशी ती नाही. त्या शुद्ध आत्मस्वरूपाला देव म्हणावे. त्याखेरीज बाकीचे सगळे दृश्य व्यर्थ आहे. वेदांताचे असे हे रहस्य आहे. पदार्थ वस्तुनासी वंत, हे तो अनुभवास येत, या कारणे भगवंत पदार्था वेगळा. साऱ्या वस्तू सारे पदार्थ नाशवंत आहे. हा तर आपला प्रत्यक्षच अनुभव आहे. आणि भगवंत तर अविनाशी आहे, म्हणून तो या साऱ्या पदार्थाहून निराळा असला पाहिजे. देव विमल आणि अचल, शास्त्रे बोलती सकळ, तया निश्चयास चंचल, म्हणू नये सर्वथा. सगळी शास्त्रे सांगतात की देव अगदी शुद्ध आणि शाश्वत आहे. अशा निश्चल शाश्वत देवाला कधीही अशाश्वत चंचल म्हणू नये. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसे बोलता दुरिताला काय उणे. देव आला देव गेला, देव जन्मला देव मेला असे बोलल्याने पापच साठवल्यासारखे होते. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी. देवाशी जन्म मरणाचा यत्किंचित देखील संबंध नाही. ज्याच्या सामर्थ्याने देव अमर होतात त्याला मृत्यूची बाधा होणे शक्य नाही. उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे, तो कारण वेगळा. जन्मास येणे व मृत्यू पावणे, येणे जाणे व दुःख भोगणे हे सगळे त्या देवाच्या सत्तेने चालते. तो या सर्वांचे कारण आहे, म्हणूनच तो सगळ्याहून निराळा आहे. अंतःकरण पंचप्राण बहुतत्वी पिंड ज्ञान, या सर्वास आहे चरण, म्हणून देव नव्हेती. अंतःकरण पंचप्राण पिंडांमधील आपणास ज्ञात असलेली अनेक तत्वे ही सारी अशाश्वत आहेत, बदलणारी आहेत, म्हणून ती देव नव्हेत. येवम कल्पने रहित, तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. इतकेच काय, जेथे मानवी कल्पना मागे फिरते त्या स्वरूपास भगवंत असे नाव आहे. त्या स्वरूपामध्ये देवपणाच्या कल्पनेला देखील स्थान नाही. अशा रीतीने देवपणाचे सविस्तर वर्णन झाले. ते ऐकून श्रोता विचारतो की मूळ भगवत स्वरूप निर्गुण आहे. भगवंताने चराचर रचले असे म्हटले तर त्याच्याकडे कर्तेपण येते. कर्तेपणा हा गुण आहे. निर्गुणाला हा गुण कसा लावता येईल? मग सगुण की निर्गुण? विश्वाचा करता कोण? त्याला ओळखायची खूण कोणती? यावर उत्तर म्हणून ब्रह्मस्वरूपात माया कशी उद्भवली याचे विवेचन आता पुढे आले आहे. तव शिष्य आक्षेपिले, तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपणे कारण पडिले कार्यामध्ये. यावर शिष्याने शंका काढली. कर्तेपणा हे कारण आहे, ते सुद्धा जर कार्य ठरले तर मग हे विश्व निर्माण झाले कसे? द्रष्टेपणे द्रष्टा दृष्टी, जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निर्गुणासी गुण तैसे. द्रष्टा दृश्य पाहतो, पण मी द्रष्टा आहे ही जाणीव झाली म्हणजे आपण द्रष्ट्यालाच पाहतो, त्यामुळे द्रष्टाच दृश्य बनतो. अशा रीतीने द्रष्टा जसा विनाशायास दृश्याच्या वर्गात जाऊन पडतो, तसे निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी कर्तेपणामुळे गुण दिसू लागतात. ब्रह्मांड करता कवण, कैसी त्याची ओळखण, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. या विश्वाचा करता कोण, त्याला ओळखावे कसे? देव सगुण की निर्गुण हे मला समजून सांगावे. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते त्या परते कोण आहे? कोणी म्हणतात की परब्रह्माने केवळ आपल्या संकल्पाने विश्व निर्माण केले. हे खरे नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त विश्व निर्माण करणारे आणखी कोण आहे? आता असो हे बहुबोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. जास्त बोलणे आता पुरे. ही सगळी माया कोठून आली, कशी निर्माण झाली याचा स्वामी आपण खुलासा करावा. ऐसे ऐकोनी वचन, वक्ता म्हणे सावधान,
पुढीले समासी निरूपण सांगी जेल. शिष्याचे हे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की तू जरा लक्ष दे, पुढच्या समासामध्ये या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. ब्रह्मी माया कैसी झाली पुढे असे निरोपिली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता. परब्रह्मामध्ये माया कशी निर्माण झाली हे पुढे समजून सांगितले आहे. श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावे. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. पुढे याच विषयाचे विवेचन आहे. ते एकाग्र मनाने श्रवण केल्यास साधकाच्या मनाचे समाधान होईल. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला. या प्रकारे मंडळी येथे आपला दशक 8व्यांमधला समास पहिल्याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.